डॉक्टर असताना, तुमचा तो पेशा असताना तुम्ही अशा वेगळ्या क्षेत्राकडे कसं वळाला आणि ही प्रेरणा कुठून आली? सुरुवातीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन हा एवढाच मुद्दा माझ्या डोक्यामध्ये होता की आपल्याला याभोवती कादंबरी लिहायची. जसं की सगळ्यांना कुतूहल आहे की सिंहासन गेलं कुठं, जे 32 मनाचं आहे आणि म्हणजे 32 मनाचं म्हणजे जवळजवळ 1280 किलो आहे, पण साधारण 1500 समजा त्याला बाकीचे काही लावलेलं असेल, तर एवढं मोठं सिंहासन गेलं कुठं ही कुठंच उल्लेख नाही आहे. 1680 म्हणजे महाराजांच्या काळातली ती वॉच होती ती, आणि ती आता शेवटच्या रेअर 1-2 वॉचपैकी एक शिल्लक आहे ती, आणि त्याच्यावरील आकडे मल्याळम आहेत. म्हणजे जवळपास 3 दिवसाचा प्रवास केला फक्त ते एक वॉचचं डायल पाहण्यासाठी. तुमच्या आईने ही कादंबरी वाचली का, आणि वाचल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती, तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं? म्हणजे माझी आई माझी पहिली वाचक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आईला पुस्तकाचं दिलेलं आहे. प्रतिपचंद्रचं यश मिळत असताना असा कुठला प्रसंग होता की त्यानं खूप भारावून टाकलं? अगदी वर्षभरामध्ये 350 पुस्तक गेले होते आणि पुढच्या 6 महिन्यात माझे 8000 पुस्तक गेले सर. सिनेमाचे नायक आहे जो रवी कुमार आहे, किंवा जो सिनेमाचा डायरेक्ट थेट विलन आहे जो डॉक्टर मोरे म्हणून आहेत वगैरे असं दिसतात, तर ही पात्र आहे अशी हुबेहूब आहेत का, त्याच्यात काही चेंजेस केले आहेत किंवा काय? असं मी जे वर्णन केलेलं आहे त्याचा ड्रेस बदललेला आहे, त्यांचं चालणं वागणं बदललेलं आहे, पण त्याचा जो हिरोचा जो आत्मा आहे जो मी लिहिला आहे त्यामध्ये त्यांनी काही बदल नाही केलेला. तर आत्ता अलीकडच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा हा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे का, आणि तो कसा केला पाहिजे, काय वाटतं? माझ्या डोक्यात लिहिते वेळेस मी या पद्धतीनं लिहिलं होतं की याच्यावर काहीतरी बनलं पाहिजे. असं नव्हतं की हिंदीमध्येच बनेल, मराठीमध्येच बनेल किंवा चित्रपट किंवा सिरीज हा काही डोक्यात, पण काहीतरी बनावं, कारण तो जो पट आहे कहाणीचा तो फार मोठा आहे आणि एक ड्रामॅटिक पद्धतीनं आहे ते, तर त्यावर काहीतरी बनलं पाहिजे हा डोक्यात एक विचार होताच. आता येणाऱ्या काळात असं वेगळी काही कलाकृती आहे का आत्ता सध्या की त्याच्यावर काम करताय? नमस्कार, मी नितीन शिंदे. आज बोलबिंदासच्या भागात एक आगळं वेगळं आपण एक सेगमेंट करतोय, आगळा वेगळा भाग करतोय. अशा व्यक्तीबरोबर आपण चर्चा करतोय, त्या व्यक्तीच्या लिखाणाला, त्या व्यक्तीच्या कादंबरीला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. भारतामध्ये जवळजवळ 35.9 मिलियन इतके सबस्क्रायबर असलेल्या हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मनी प्रतिपचंद्र या कादंबरीवर वेब सिरीज करायचं ठरवलं आहे, आणि ती वेब सिरीजचा टीजरसुद्धा नुकताच लॉन्च झाला आहे, आणि त्याचं 31 तारखेला त्या वेब सिरीजचं लॉन्चिंग होत आहे. आणि या प्रतिपचंद्र या कादंबरीत नक्की काय आहे, आणि प्रतिपचंद्र लिहिताना लेखकांना काय कष्ट पडलं, आणि मराठी साहित्याचं जगभरात व्हिज्युअलच्या माध्यमातून दर्शन होणार आहे. व्हिज्युअलच्या माध्यमातून या कादंबरीचं प्रक्षेपण अख्ख्या जगात, म्हणजे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात होणार आहे. हिंदी भाषेमध्ये ही OTTवर म्हणजे हॉटस्टारवर येणारी ही वेब सिरीज आहे, आणि आपण 31 तारखेला ते पाहणारच आहोत. 31 तारखेपासून तिचे एपिसोड सुरू होतील हॉटस्टारवर, आपल्याला ती पाहायला मिळतील. पण ही प्रतिपचंद्र जी कादंबरी आहे, या कादंबरीचा नक्की जन्म कसा झाला, आणि ह्या कादंबरीमागची लेखकाची प्रेरणा काय होती, आणि आपण अनेक वेळा पाहिलं आहे, अगदी श्यामची आई साने गुरुजी असतील किंवा विवा शिरवाडकर असतील, खूप मोठमोठे मराठी लेखक आहेत, यांच्या कादंबऱ्यांच्यावरती बॉलिवूडला भरळ पडली आणि मोठे चित्रपट तयार झाले. अगदी आता अलीकडच्या काळात आपण पाहिलं की नारायण धारपांची तुंबाडा ही कादंबरी होती, आणि त्या तुंबाडावर सुद्धा चित्रपट निघाला आणि तोही जगप्रसिद्ध झाला. पण हे सगळे प्रतियश लेखक एका बाजूला लिहितात, त्याच्यावर अनेक मराठी हिंदीमध्ये चित्रपट निघाले. पण आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे आज की ही पेशाने डॉक्टर आहे, पण या डॉक्टरांनी केलेला प्रयोग हा इतका अप्रतिम आहे, आणि त्यांनी लिहिलेली संहिता आहे किंवा त्यांनी लिहिलेली जी पुस्तक आहे त्याची भुरळ OTT प्लॅटफॉर्मला सुद्धा घ्यावी लागली, त्याची दखल घ्यावी लागली, आणि तेच डॉक्टर ज्यांनी प्रतिपचंद्र साकारलं आहे, आणि वेगळ्या अर्थानं म्हणजे प्रतिपचंद्रचा प्रवास काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे हे सगळंच ते स्वतः सांगतील, त्यामुळे मी वेगळं काही सांगायला नको. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रकाशचंद्र कोयाडे. मी डॉक्टर प्रकाशचंद्र का म्हणतोय, कारण प्रतिपचंद्रमधला चंद्र खऱ्या अर्थाने त्यांनी शोधला, त्यामुळे मी डॉक्टर प्रकाश कोयाडे न म्हणता डॉक्टर प्रकाशचंद्र कोयाडे म्हणेन.
साहेब नमस्कार. आमच्या बोलबिंदास चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही पेशाने डॉक्टर आहात आणि पेशाने डॉक्टर असणारी माणसं म्हणजे एक चित्र असतं समोर डोळ्यासमोर की डॉक्टर म्हटलं की तो एक पुस्तकात डोकं घालणारा आणि त्याच विश्वात रमणारा की एक मेडिकल फील्डमध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून. त्यामुळे वैचारिक वगैरे मी म्हणत नाही की वैचारिक त्यांच्याकडे काही नसतं, पण थोडंसं एक वेगळं पण असतं. पण डॉक्टर असताना तुमचा तो पेशा असताना तुम्ही अशा वेगळ्या क्षेत्राकडे कसं वळाला आणि ही प्रेरणा कुठून आली? तर तुम्ही ज्या पद्धतीनं आत्ता जस्ट बोलले की डॉक्टर जे विद्यार्थी असतात किंवा डॉक्टर त्यांची एक लाईफ असते, अभ्यास असतो, आपल्याच एका भावविश्वात रमणारे लोक असतात. म्हणजे ॲक्च्युअली मी पण त्या सगळ्या प्रोसेसमधून गेलो आहे. जोपर्यंत माझं MBBS पूर्ण झालं नाही तोपर्यंत. कारण आयुष्यामध्ये एक टार्गेट होतं, एक 2 गोष्टी असतात, एक प्रोफेशन आणि पॅशन. आधी प्रोफेशनला महत्त्व देणं फार आवश्यक आहे. म्हणजे लिहायचं हे फार आधीपासून होतं. काय लिहायचं याच्याबद्दल नव्हता विचार केलेला. आयुष्यामध्ये एक गोष्ट मात्र म्हणजे जसं लक्षात यायला लागली की आपल्याला काहीतरी लिहायचं आहे, तेव्हा एक थॉट डोक्यात होता की जे काही आयुष्यात लिहील ते छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असेल. आणि मग त्या अँगलनं प्रयत्न सुरू होते, त्या अँगलनं वाचन सुरू होतं. पण लिखाणाला मी सुरुवात नव्हती केली अगदी, कारण MBBSचा अभ्यासक्रम प्रचंड मोठा असतो. त्या काळात वाचन अधूनमधून सुरू होतं, पण लिखाणाला मी कधीच हात नाही लावला. जेव्हा मी MBBS पास झालो अगदी त्याच्या पुढच्या 1 महिन्यामध्ये मी प्रॉपर लिखाणाच्या दृष्टिकोनातून विचार केला. म्हणजे प्रोफेशन आधी आपलं प्रॉपर आता झालेलं आहे, म्हणजे एक मार्ग आपल्याला सापडला आहे. उद्या मी कुठे म्हणजे हॉस्पिटलला करू शकतो किंवा प्रायव्हेट, एक माझा रस्ता मला सापडलेला होता. पण 2 रस्ते समोर होते, एक प्रोफेशन आणि पॅशन. हाही विचार केला होता की आधी थोडं सेटल हो आयुष्यामध्ये, काहीतरी कमाई करू, एक घर सेटल करू, नंतर मग आपण लिखाणाला महत्त्व देऊ. पण एक गोष्ट लक्षात आली की ती जर पॅशन जर एकदा मागं पडलं तर त्याला नंतर फॉलो करणं फार अवघड जाते. तर म्हणून म्हटलं आपण एक मार्ग आपला पक्का झालेला आहे, तर आपण लिखाणाचा विचार करायचा, लिहायचं. ही प्रेरणा कोणाकडून होती? पण ही लिखाण सर तसं पाहायला गेलं तर मी अगदी 5वी-6वीपासून मला आठवतं मी निबंध स्पर्धा किंवा काहीतरी कविता वगैरे करणं हे आधीपासून होतं. मग एका बाजूला कुठेतरी कविता करणं, निबंध लिहिणं असा वाटणारा एक विद्यार्थी तो सायन्सकडं, डॉक्टरकडे वळतो मेडिकल फील्डमध्ये, ते कसं घडलं? या दोन्हीच्या पाठीमागं म्हणजे मी नेहमीच सांगत असतो, माझ्या आईची प्रेरणा सर्वात मोठी आहे या पाठीमागं. आईला वाचनाची प्रचंड आवड, म्हणजे आजही वाचते. म्हणजे आजही मी जेवढी पुस्तकं वाचतं, माझं वाचन झालं की मी आईला गावाकडे पाठवतो, आई तेवढी पुस्तकं वाचते. त्या गावाला असतात? हो, बीडला असतं. वडील शिक्षक आहेत माझ्या. तर त्यामुळे हा आमचा प्रवास अगदी मी 4थी-5वीत होतो तेव्हापासून सुरू आहे. म्हणजे आई पुस्तक वाचणार, मग मी वाचणार. तर ती वाचनाची आवड तेव्हापासून लागली होती सर. पण एक असतं ना काहीतरी एक प्रोफेशन एक आवश्यक आहे. तुम्ही जसं म्हटलं की सायन्सला ॲडमिशन का घेतलं त्या क्षेत्रामध्ये, तरी आयुष्यामध्ये एक पक्का आपला बेस आधी तयार करणं आवश्यक होतं. म्हणजे ऑफकोर्स तो सायन्स थ्रूच. मेडिकल फील्ड ही आवड होती? हो, ऑफकोर्स आवड होते. म्हणजे त्यात असं नाही की म्हणजे मी त्याबद्दल गिल्ट आहे किंवा ते असं नाही. मेडिकल फील्ड पण आवडीचं क्षेत्र आणि लिखाण पण आवडीचं क्षेत्र. दोन्ही गोष्टी पॅरलल बॅलन्स करत करत इथपर्यंत आलो आहे. पण जी पहिली कादंबरी लिहिली ती छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित हा एक डोक्यात विचार होता. आणि पण आता महाराजांवर आजपर्यंत असंख्य लोकांनी लिहिलेलं आहे, हजारो लाखो लोक आपल्याला सापडतील. महाराजांबद्दल त्यांचे कादंबऱ्या भरपूर आहेत, त्यांचे चरित्र ग्रंथ भरपूर आहेत, संदर्भ ग्रंथ भरपूर आहेत. पण असं काहीतरी मला लिहायचं होतं की थोडं वेगळ्या धाटणीचं असेल. आणि आता समजा शाळेतील विद्यार्थी आहेत, 9वी-10वीचे विद्यार्थी आहेत, माझे वाचक अगदी 5वी-6वीपासून 90 ज्यांना डोळ्यांना दिसतं तिथपर्यंत वाचक आहेत. तर समजा एक 9वी-10वीच्या वर्गातील विद्यार्थी आहेत आणि त्यांना आपण इसवी सन आणि सणावळ्या सांगत बसलो की ह्या वर्षी काय झालं, त्या वर्षी काय झालं. तर आजकालची तरुण पिढी फार बदललेली, हातामध्ये 15 तास मोबाईल असतो. अशा वेळेस लोकांना इतिहासामध्ये फक्त संदर्भ सांगितले किंवा असं काही आकडेवारी सांगितली तर ते रमणारे मुलं नाहीत आजकालचे. मग त्यांना त्यांच्या भाषेत सांगणं आवश्यक आहे. आपला जो इतिहास आहे, जे तरुण पिढी आहे ना, त्यांना त्यांच्या लँग्वेजमध्ये ती एक कहाणीमध्ये गुंफून जर आपण इतिहास सांगितला तर त्यांना जास्त पद्धतीनं स्टोरी पाहिजे. स्टोरीमध्ये ती मला जे सांगायचं ते मी सांगितलं आहे, पण ते कहाणीमध्ये. त्यामुळे ते तरुण पिढीला, तरुण जे विद्यार्थी आहेत त्यांना ते जास्त अपील होतं. प्रतिपचंद्र, जसं तुम्ही म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल लिहिण्याची आवड होती, कारण लहानपणापासून तुम्ही ते वाचत आला होता की अनेक लेखकांचं वाचलं होतं, पण वेगळं काहीतरी लिहायचं. मग प्रतिपचंद्र
ह्या प्रतिपचंद्र आणि अशा प्रकारची स्टोरी आपण करावी, हे कसं वाटलं? हे कुठून आलं? बघा, मी म्हणजे लिखाण म्हणजे खरं तर एक म्हणजे मला जो उमगलेला आहे की लिखाण म्हणजे काय असतं, की किंवा सस्पेन्स स्टोरीमध्ये तरी, की आपण अंधाऱ्या रात्री धुक्यामधून गाडी चालवतो. अंधारी रात्र आहे, धुका आहे आणि आपण गाडी चालवतो. आपल्याला फक्त 10 फुटापर्यंत दिसतं. ते 10 फूट पुढे गेले की आणखी 10 फूट दिसतं. आपण एकदाच 2 किलोमीटरचा विचार करून सस्पेन्स थ्रिलर तरी नाही लिहू शकत. तर थोडं तुम्ही थोडं पुढं गेलं म्हणजे एवढी मोठी 450 पानांची कादंबरी आज तुम्हाला दिसते. पण असं नाही की ते एका दिवसामध्ये कुठेतरी सुचलेलं आहे किंवा अचानक डोक्यात आलेलं आहे. त्यातल्या कहाणीचा जो बेस आहे, सुरुवातीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन हा एवढाच मुद्दा माझ्या डोक्यामध्ये होता की आपल्याला याभोवती कादंबरी लिहायची. जेव्हा मी त्याचा अभ्यास करत गेलो, रिसर्च करत गेलो, नवीन काही शोधत गेलो, तेव्हा मग महाराजांचा दक्षिण दिग्विजय याचाही अभ्यास झाला. म्हणजे आधी वाचलेलं होतं पण फार थोडं डिटेलमध्ये झालं ते. आणि दक्षिण दिग्विजय, मग विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी, मग हम्पीचा खजिना, हे असं सगळं एकत्र जवळपास 4 वर्षांचा प्रवास होता तो. म्हणजे अगोदर फक्त सिंहासन, जसं की सगळ्यांना कुतूहल आहे की सिंहासन गेलं कुठं, जे 32 मनाचं आहे. आणि म्हणजे 32 मनाचं म्हणजे जवळजवळ 1280 किलो आहे. पण साधारण 1500 समजा त्याला बाकीचे काही लावलेलं असेल, तर एवढं मोठं सिंहासन गेलं कुठंही कुठंच उल्लेख नाही आहे. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही गुंतला होता. पण हे करत असताना तुम्ही हम्पीपर्यंतचा तुम्हाला वाटलं की यार मग विजयनगर आहे पूर्वी काय. मग हे करत असताना तुम्हाला तुमच्या कोणी मित्रांची किंवा अशी काही मदत मिळाली का की आपण हे करावं ते करावं असं? बघा, आता कसं मेडिकल, मी हॉस्टेलला होतो जेव्हा लिखाण काम करायचं, त्यामुळे आमच्यापैकी वाचणारा मी आणि लिहिणारा मीच होतो. म्हणजे बाकी मित्रमंडळी सगळे MDची तयारी करत होते, कोणी गव्हर्नमेंट जॉब करत होते. म्हणजे असं आमच्या ग्रुपमध्ये असं कोणी नव्हतं किंवा. आणि मी राहायला नागपूरला होतो. नागपूरचं आमचं आता पुण्यामध्ये कसं इथे वाचक भरपूर आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे लोक भरपूर मिळतील. पण तिथे मेडिकल कॉलेजला माझ्या वातावरण तसं नव्हतं. एवढंच गोष्ट की माझा म्हणजे रूम पार्टनर होता आदित्य नावाचा, वेबसिरीजमध्ये तेच कॅरेक्टर आहे आदित्य नावानं. त्याच्यासोबत मी डिस्कशन खूप करायचो. म्हणजे त्याचं वाचन चांगलं होतं. म्हणजे डिस्कशन करणं, एखादा प्रसंग आठवला आणि शेवटी ती माझी म्हणजे इतिहासातील काही धागे पकडून आपण काही म्हणजे मूळ इतिहासातील काही सत्य धागे येतं, सत्य घटना आहेत आणि त्याभोवती आपण कल्पना माझी रंगवलेली सगळी. तर फार काही असं म्हणजे फक्त मला एक जरी संदर्भ सापडला की रायगडावर असं असं आहे, त्याभोवती मी 50 पानं माझी कल्पनाशक्ती म्हणजे डिस्कशन मित्रासोबत करायचं आणि जास्तीत जास्त विचार करून यातून आणखी काही सापडत आहे का हा विचार करून लिहिलेलं आहे. आता तुम्ही ते म्हटलंच त्या कल्पनाशक्तीवरचा एखाद्या सत्य घटना आणि त्याच्या आधारे, जसं की ते पुस्तकात एक उल्लेख आहे. मगाशी मी जे सांगत होतो काही लोकांना, मी सुद्धा अनेक वेळा रायगडावर जात असतो आणि खलबतखान्याचा उल्लेख जो आहे त्याच्यात मी आवर्जून सारखा विचार करतो, यार मी इतक्या वेळा गेलो पण त्या खलबतखान्यात कुठं असं दिवा ठेवायला किंवा असं कुठेही जागा नाही वगैरे. तर ही कल्पना कधीच कोणाला का सुचली नाही किंवा ही गोष्ट का लक्षात आली नाही की नक्की काय आहे. मग त्या खलबतखान्यात उजेड केला कसा जायचा? विषय खलबतखान्याचा आहे. तर मी कादंबरीमध्ये ते राहिले माझ्याकडून. पण आपण जेव्हा वरून बघतो आपल्याला जी जागा खलबतखाना म्हणून दाखवली जाते, मी काही इतिहासकार नाही किंवा त्यातला अभ्यासक नाही, मी कादंबरीकार आहे. मी तरी एक माझा अंदाज, आपण जेव्हा तो खलबतखाना वरून बघतो त्यामध्ये एंट्री करण्याच्या आधी, तर त्याची जी साईज आहे आणि आपण मध्ये गेल्यानंतर पाहिले ना त्याची साईज दोन्हीमध्ये फरक आहे. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो एवढा पार्ट अर्धा दिसतो, पण बाहेरून पाहिल्यानंतर ते मोठा आहे. म्हणजे त्याला मध्ये काहीतरी असावा असा मी एक अंदाज मांडलेला आहे. पण ॲक्च्युली असावाच, कारण मग बाकीची गोष्ट कुठं दिसत नाही, त्या कुठे आहेत? मध्ये दिसत नाही. असं खलबतखाना म्हणतात त्याला, कोणी रत्नशाळा, आजकाल म्हणजे रत्नशाळाही म्हणतात. पण तेवढ्या छोट्याशा जागेमध्ये बसून एक तुम्ही जर दरवाजा बंद केला, खलबतखाना म्हणजे तुम्हाला डिस्कशन करायचं काहीतरी फार महत्त्वाच्या गोष्टीवर, महाराजांना, बहिर्जींना, गुप्तेर त्यांना बोलायचं आहे. अशा वेळेस बाहेरून दरवाजा बंद केला तर त्यात ऑक्सिजन येण्यासाठी कुठूनही जागा नाही आहे. तुम्ही जर मशाली वगैरे लावल्या, दिवे पेटवले तर त्याचा ऑक्सिजन पुरणार नाही अशी जागा येते. तो आहे, बरेच मुद्दे आहेत त्या खलबतखान्यासंदर्भात, पुस्तकामध्ये जास्त डिटेलमध्ये समजतील. तुम्ही हे प्रतिपचंद्र लिहित असतानाच काही अशा गोष्टी आम्ही वाचण्यात आलेल्या आहेत की हा ज्यावेळेस तुम्ही प्रवास होता, तुम्ही आत्ताही सांगितलं की 4 वर्ष मी त्याच्यावर लिहित होतो वगैरे, तर ह्या 4 वर्षात तुम्हाला प्रचंड प्रवास करावा लागला आहे की जसं की अजिंठा वेरूळ असतील, तर त्या भागात तुम्हाला जंगल किंवा अशा अनेक भागात तुम्हाला रात्र राहावं लागले किंवा तुम्ही खूप दिवस तिथं राहावं लागले, किंवा हम्पी ते रायगड, जसं तुम्ही सांगितलं की विजयनगरची राजधानी होती हम्पी, आणि मग ते हम्पी समजल्यानंतर तुम्हाला असं त्याचं आणखी गुढ वाटलं, कारण हम्पीमध्ये गुढ वाढण्यासारख्या अनेक गोष्टी दिसतात आजही.
तर त्यामुळे तुम्ही परत हम्पी ते रायगड अनेक तुम्ही फेऱ्या वगैरे केल्या किंवा रायगडावर अनेक वेळा गेला. आता सुरुवातीला कादंबरीतलं तुम्ही जे ठरवलं होतं की सिंहासनावर त्या भोवती होती, पण नंतर विजयनगरच्या गुप्त खजिन्याची गोष्ट त्याच्यात दिसते कादंबरीमध्ये. तर हे सगळं ज्यावेळेस तुम्ही करत होता तर त्यावेळेचा हा प्रवास कसा होता, एक सगळं तुम्ही जे एक होतं ते कहाणी जेव्हा हा सुरुवातीला मी काहीतरी प्लॅन केला होता की म्हणजे जो फक्त सिंहासन किंवा त्या संबंधित काहीतरी लिहायचं काल्पनिक म्हणजे नॉवेल, त्यावेळेस माझ्या लहान भावाला मी फोन केला होता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कहाणी सुचली मला, आणि त्याला सांगितलं की असा असा डोक्यात प्लॅन आहे, लिहायचा विचार आहे माझ्या आणि ही स्टोरी लाईन आहे. रविकुमार त्याचं नाव, डॉक्टर रविकुमार, कहाणीचा नायक जो आहे तोच पुस्तकात पण आहे आणि सिरीज पण मध्ये पण तोच नायक आहे, म्हणजे ते नाव त्यांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे. आणि माझा सक्का लहान होता, तो पण डॉक्टरच आहे, MBBS झालेला आहे. त्याला पहिल्यांदा स्टोरी सांगितली, त्याला प्रचंड आवडली. आणि मग नंतर मी तिथून सुरुवात केली की आपल्याला ह्या आता सांगाडात म्हणजे 10% सांगाडा तयार झालेला आहे कहाणीचा, आपल्याला आणखी याच्यामध्ये आता काही गोष्टी ॲडिशनल करायच्या आहेत. मग पुस्तक वाचायला सुरुवात केली. मेन म्हणजे मग रायगड, सिंहासन, तिथली प्रॉपर जागा, त्या संबंधित आणखी काही सापडते का. मी तुम्हाला एक छोटासा आता प्रवासातला एक किस्सा असा आहे की मी नागपूरला दुपारी 3चा वेळ असेल, आपल्या कादंबरीमध्ये 8 डे क्लॉक नावाचा एक प्रसंग आहे. 8 डे क्लॉक प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममधला, की 8 दिवसांची घड्याळ किंवा आजोबांची घड्याळ, ग्रँडफादर्स क्लॉक असं त्याचं नाव आहे. आणि मला त्याच्या संदर्भात समजलं की ती 1680 म्हणजे महाराजांच्या काळातली ती वॉच होती ती, आणि ती आता शेवटच्या रेअर 1-2 वॉचपैकी एक शिल्लक आहे ती. आणि त्याच्यावरील आकडे मल्याळम आहेत असं एक माझ्या वाचनात आलं, पण मला ते प्रत्यक्ष बघायचं होतं. पण आता ते गुगलवर वगैरे पाहिलं फार काही मिळालं नाही. सो 3 वाजले होते, सहज डोक्यात आलं की आपण हे बघूया प्रत्यक्ष. म्हणजे एक नशा होती ती लिखाणाची. मी पहिला आराखडा मी 25व्या वर्षी लिहिलेला आहे प्रतिपतचंद्राचा, जस्ट MBBS पूर्ण झाल्यानंतर. त्याचे बरेचसे किस्से आहेत, मला आरामात सांगतो. पण दुपारी 3ला माझ्या डोक्याला लक्षात आलं की आपल्याला हे बघायची, ही वॉच पाहायची. आणि 4 वाजता बस असायची नागपूर ते पुणे. मी सरळ निघालो बस स्टँडला, डोक्यामध्ये तेच थॉट, म्हणजे फार काही विचार करायचा नाही, आलं आहे मला बघायचं आहे, ह्याच्यावर लिहायचं आहे आणि ह्याचा आपल्या कादंबरी प्रॉपर म्हणजे वापर करून घ्यायचा आहे अचूक. 4 वाजता बसलो, सकाळी 6 वाजता पुण्याला पोहोचलो, तिथून फ्रेश होऊन दुसरी गाडी पकडली, 11-12 वाजता मुंबईला पोहोचलो. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमला, तिथे तिकीट वगैरे काढून ते पाहिलं. मी जवळपास 2 तास फक्त ती वॉच पाहत होतो सर, दुसरं काहीच नाही, म्युझियममध्ये काहीच पाहिलं नाही. त्यावेळेस तुमच्यावर कोणी लक्ष ठेवत होतं का? लक्ष जसं रविकुमारवर ठेवलंय तसं नाही असेल, पण ते मग फक्त वॉचचा अभ्यास केला त्या पूर्णपणे, कुठे कसं कोरीव काम आहे, त्यातील डायल कसं आहे, नवीन आहे का जुनं आहे. कारण ते ओरिजिनल डायल 300 वर्षाचे, नंतरचा आराखडा मधल्या काळात बदलण्यात आलेला आहे. कुठल्या तरी साऊथच्या एका व्यापाऱ्यानं ते त्यांना डोनेट केलेलं आहे. मग तो अभ्यास केला आणि नंतर पुन्हा दुपारी 4 वाजता मुंबईहून गाडी होती, पुन्हा नागपूरला आलो. म्हणजे जवळपास 3 दिवसाचा प्रवास केला फक्त ते एक वॉचचं डायल पाहण्यासाठी. त्यामुळे खूप खर्चही झाला. खर्चही झाला, आर्थिक जॉब करत नव्हतं, प्रॅक्टिस जॉब नाही, प्रॅक्टिस नाही, आर्थिक अडचणी अनंत होत्या. माझा एक मित्र आहे संकेत साबू नावाचा, अकोल्याचा, माझा क्लासमेट होता तो फार घनिष्ठ मैत्री आमची, घरून श्रीमंत बऱ्यापैकी चांगला. त्याला म्हटलं की मला असं जायचं आहे, तो न विचारता अकाउंटला पैसे पाठवायचे किंवा कॅश, मला वाटतं नाव दिलं आहे त्याचं, दिलं आपल्या ह्याच्यामध्ये. तर ते म्हणजे आर्थिक जेव्हा अडचण आली लिखाणासंदर्भात तेव्हा त्यांना मोकळ्या हातानं मदत केलेली आणि त्याच्यामुळे ते होऊ शकलं, पूर्ण होऊ शकलं. म्हणजे आयुष्यात अशी माणसंही कमवलेली आहेत की ऐनवेळी काही अडचण आली तर त्या लोकांनी मदत केली. म्हणजे फक्त हम्पी ते रायगड असं काही वेगळं जाणवलं की असं प्रवास काही जास्त त्या भागात जास्त नाही झालेला. त्याचा मी फक्त बुक्सचा वापर करून गुगल मॅप्स 1-2 चक्रा झाल्या होत्या, पण मूळ आपलं मेन जे रायगड होतं. पूर्ण कहाणीचा आपला प्रवास आहे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे मुंबई, नंतर चिदंबरम, असा पूर्ण प्रवास आहे. ॲक्च्युली तुम्ही प्रवास म्हणताना स्वतः असंच मांडला की नागपूर टू असंच मांडलेलं आहे. मी तिथे होतो, तुम्ही नागपूरवरूनच प्रवास केला आहे. अगदी मग तुम्ही औरंगाबादला आलेत, मुंबईला गेले, पुण्याला आलेत, औरंगाबादला गेले, असं दिले पावसाळ्यातच. हो, पावसाळ्यात. म्हणजे कहाणीमध्ये तुम्ही जेवढे 15-16 कॅरेक्टर दिसतात, तर पाऊस हे सुद्धा एक कॅरेक्टर आहे कहाणीमध्ये. तो पाऊस योग्य वेळी पडतो, तुम्ही पाहायला लक्षात आला असेल. म्हणजे अख्ख्या पूर्ण प्रवासामध्ये पाऊस आहे. जसं ते तुंबाडचा उल्लेख केला त्यामध्ये पाऊस आहे, तसं प्रतिपतचंद्रामध्ये 6 जूनला सुरुवात आहे आणि 11 जूनला कादंबरी संपत आहे. 6 जूनला सुरुवात केली नेमकंच मृग नक्षत्र त्याच दिवशी सुरू होतं 7 तारखेला. पूर्ण पावसाचा तो
आणि एक आता विषय निघालेला आहे म्हणून मी सांगतो की मला 3 गोष्टी मला प्रचंड आवडतात. म्हणजे एक तर पुस्तक, दुसरा पाऊस आणि प्रवास, 3 गोष्टी. आणि ह्याची सुरुवात आता हे फार खाजगी आहे बरं. हे माझा जन्म पावसाळ्यातला 30 जुलै. त्यावेळेस माझ्या घरी माझ्या आजोबांचं भागवत ग्रंथाचं वाचन सुरू होतं. त्या वाचनाचा अर्थ सांगत होते ते. रात्री आईला तो त्रास होऊ लागला आणि बैलगाडीमध्ये घेऊन गेले मला, म्हणजे आईला. आणि वरून प्रचंड पाऊस आहे आणि मी कधी जन्मलो आईला कळलं नाही. पावसामध्ये जन्मलो मी, मोकळ्या जागेत बैलगाडीमध्ये. हो, म्हणजे घरी पुस्तकाचं वाचन सुरू होतं, पाऊस सुरू होता आणि प्रवासही सुरू होता. कदाचित नियतीनंच तुमच्याकडे हे टाकलेलं आहे, दान टाकलेलं आहे. आवडतात त्या 3 गोष्टी आजही सुरू आहेत. केदारनाथ कादंबरी पण पूर्ण प्रवासावर आधारित आहे. त्या कादंबरीत पण पाऊस आहे. कुठेतरी जन्मापासूनच त्या गोष्टी कळत नाही. म्हणजे मी काय फार मोठा म्हणत नाही मला असं तेवढा, पण थोडंफार आहे. ज्यावेळेस प्रतिपचंद्र कादंबरीचं यश दिसायला लागलं, ॲटोमॅटिकली एखादं माणूस यशस्वी व्हायला गेला की लोकांची गर्दी वाढते त्याच्याकडं, किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांना वाटतं अरे खूप छान. अगोदर माणूस अडचणीच्या काळात तर मदत करत नाहीत, पण बऱ्याच वेळा असं घडत असतं. तर मग प्रदीपचंद्र ज्यावेळेस तुम्ही बाजारात आणली आणि विक्रमी त्याची खप व्हायला लागला, तर त्यावेळेस लोक तुमच्याकडे यायला लागली, तर तो कसं वाटत होतं तुम्हाला? काय बघा आता 2019ला कादंबरी आली आणि 2019 ते 20 हे 1 वर्ष फक्त 300-350 कॉपी माझ्या गेल्या होत्या. तर 1 वर्षामध्ये 300-350, त्यापैकी मी 100 मीच वाटल्या असतील स्वतःहून. आणि होतं लोकांचे अभिप्राय, जितक्या लोकांनी वाचले तितक्यांचे अभिप्राय चांगले. म्हणजे माझं नाव वगैरे कुठे नव्हतं, मला कोणी ओळखत नव्हतं. नेमकंच त्या काळात कोविडची लाट आली आणि मी कोविड मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे पायसीएम हॉस्पिटलला. तर त्यावेळेस कोविडवर लिहायला सुरुवात केली. कोविडचे आर्टिकल प्रचंड व्हायरल झाले. एक जे त्या हॉस्पिटलमध्ये घडतंय, म्हणजे कोविडच्या काळात लोक प्रचंड घाबरलेले होते, पॅनिक व्हायचे. ट्रीटमेंटबद्दल म्हणजे डॉक्टरांना प्रॉपर नॉलेज नव्हतं. जे वरून ऑर्डर यायचं तसं फॉलो करायचे, पण त्यात मग होणारा डेथ घाबरले होते लोक. त्यावेळेस मी ॲक्च्युअली पेशंटची हालत काय असते, पेशंटला ट्रीटमेंट कशी देतात, अगदी पेशंटचा मृत्यू कसा होतो, इथून ते ऑर्गन चोरीबद्दल पण मधल्या बऱ्याच अफवा यायच्या. त्याच्याबद्दल अवेअरनेसच्या पोस्ट त्याहून प्रचंड व्हायरल झाल्या त्या पोस्ट. आणि त्या कळल्यानंतर लोकांनी सर्च करायला सुरुवात केली की प्रकाश कोयड कोण आहे. त्यांना ते शोधलं की सोशल मीडियावर सापडतं. मग त्यांना पुस्तकाबद्दल माहिती मिळायची. मग लोकांनी पुस्तक मागवायला सुरुवात केली. अगदी वर्षभरामध्ये 350 पुस्तक गेले होते आणि पुढच्या 6 महिन्यात माझे 8000 पुस्तक गेली सर. हो, म्हणजे आपलं मेडिकलचंही काम सुरू, लिखाणाचंही काम सुरू. पण म्हणजे गर्दी वाढत गेली, पण पाय जमिनीवर आहेत. तो काही असा डोक्यात नाही गेलेली ती गोष्ट. प्रतिपचंद्राचं यश मिळत असताना असा कुठला प्रसंग होता की त्यानं खूप भारावून टाकलं? तसे म्हणजे प्रसंग भरपूर आहेत. अगदी म्हटलं ना, 5वी-6वीचे मुलं पण कादंबरी वाचतात. ते फार छान वाटतं की ज्या वयात मी वाचायचो त्याच वयात ही मुलं, जेव्हा तुमच्या हातात 12 तास 15 तास मोबाईल आहे, अशा वेळेस लहान मुलं पुस्तक वाचतात, वाचून अभिप्राय देतात. आणि प्रत्यक्ष एक मुलगा होता, मला इथं पुण्यात भेटायला आला होता. तो 5वीतला मुलगा तो, आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त प्रतिपचंद्राची डिटेल माहिती होती. म्हणजे अधूनमधून वाचतो मी, पण आता मी माझंच पुस्तक मी किती वेळेस वाचणार असेल, तो गॅप पडलेला. पण त्या मुलाने प्रॉपर एकदम डिटेलमध्ये नोट्स काढल्या होत्या आणि तो मला सांगायचा हे असं असं आहे. तर हे जे अनुभव असतात ना, की नवीन पिढी ज्या पद्धतीनं वाचते, आपण म्हणतो लोक पुस्तक वाचत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत, तर ते त्याला छेद देत ही पिढी, त्यात माझा 1% जरी वाटा असेल तर ते फार भारावणारी गोष्ट आहे. ही कादंबरी तुम्ही आत्ता मगाशी सांगितलं की ही कादंबरीचा तुम्ही लिहिलेली कादंबरी आहे. तुमच्या आईपासून तुम्हाला ही प्रेरणा मिळाली हे तुम्ही अगोदरच सांगितलं की आई लहानपणापासून वाचायची, ते तुम्हालाही आवड लागली अगदी 5वीत असल्यापासून. तुमच्या आईने ही कादंबरी वाचली का? आणि वाचल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं? पुस्तक नंतर आलं, फार उशीर आलं. संहिता आधीच वाचली होती? हो, 2018मध्येच ती झेरॉक्सची मी कादंबरीची पानं 440 आहेत, पण ओरिजिनल माझं हस्तलिखित 700 पानांचं आहे. ते मी म्हणजे माझी पहिली वाचिका आहे. सगळ्यात पहिल्यांदा आईला पुस्तक वाचायला दिलेलं आहे. क्या बात. हे सगळ्यात खरं तर हे ट्विस्ट आहे ना. म्हणजे जेव्हा मी नागपूरवरून मी बीडला आलो आणि आईला सांगितलं की हे मी लिहिलं इतक्या दिवसामध्ये, ते झेरॉक्सचे जे गट्टा होता आईकडे दिला मी. नंतर आईने वाचलं 4 ते 5 दिवसामध्ये. आणि जेव्हा पूर्ण झालं तेव्हा आई म्हणे की सुरुवातीला
फार प्रश्न होते वाचते वेळेस, म्हणजे प्रत्येक पानावर प्रश्न आहे, कन्फ्युजन आहे. पण जेव्हा शेवटचं पान झालं वाचून ना, तर माझ्या डोक्यात एकही प्रश्न शिल्लक राहिला नाही. आणि दुसरं वाक्य आईचं होतं किंवा म्हणजे तुला जन्म देऊन मी सार्थक झाले, असं आईचं वाक्य होतं. याच्यापेक्षा समाधान मोठं काय आयुष्यामध्ये दुसरं काहीच नाही. पहिली वाचिका आईच आहे माझी. जिनं सुरुवात केली तिनंच. हा आनंद सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात मोठा. मग आता ह्या कादंबरीनं खूप मोठा टप्पा गाठला आहे. आता कादंबरी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता ती विविध भाषेत तुम्ही आणताय, त्याला हिंदीमध्ये घेऊन येत आहे, त्याचं रूपांतरित केलं आहे, इंग्रजीमध्ये सुद्धा येते. तर कदाचित प्रतिपचंद्र ही जगाची भाषा होऊ शकते. झाले तर आनंदच आहे. पण मराठीतली ही अशी एकमेव कादंबरी असेल, मी माझं कौतुक नाही करत, पण जे मी माझ्या म्हणजे ज्याची हार्ड कॉपी आहे, पुस्तक रूपात आहे, त्याच्यावर आता सिरीज येते आता. त्यानंतर त्याची पायरसी पण प्रचंड प्रमाणात झालेली आहे. ते पुस्तक मराठी ऑडिओमध्ये स्टोरीटेलला अवेलेबल आहे. ते पुस्तक आता हिंदी ऑडिओमध्ये पण येतं आहे, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येतं आहे. त्यानंतर ह्याच पुस्तकाचं हिंदी भाषांतरित होतं आहे, इंग्रजी भाषांतरित होतं आहे. आणि मी फर्स्ट टाईम बोलतो आहे की ही म्हणजे तमिळ मल्याळमसाठी सुद्धा माझे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे एखाद्या पुस्तकानं सगळे आयाम म्हणजे कव्हर केलेले आहेत. त्यासाठी तुम्ही आता स्वतःचं प्रकाशन सुद्धा सुरू स्वतःचं माझं प्रकाशन संस्था एलोरा पब्लिकेशन माझं स्वतःचं सुरू केलेलं आहे. मग आता हिंदी ज्यावेळेस तुम्ही कादंबरी करायचं असं ठरवलं, तर मुळातच कोणतीही कादंबरी ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित करायची म्हणतो, त्यावेळेस पहिल्यांदा अडचण येते ती भाषेची किंवा ट्रान्सलेटर किंवा त्या कादंबरीचा मूळ ढाचा हलता कामा नये. नुसतं ट्रान्सलेट करून चालत नाही आहे, तर ती अर्थासह गेली पाहिजे. तर त्यासाठी काही वेगळं चॅलेंज होतं का आणि त्यासाठी काय केलं? ट्रान्सलेशन, हिंदी ट्रान्सलेशन अलका कुलकर्णी म्हणून मॅडम आहेत, एक हिंदीच्या PhD धारक आहेत. त्यांनी एक 4 ते 5 महिन्यापूर्वीच हिंदीचं भाषांतर केलेलं आहे. आणि मी स्वतः जवळपास 2 ते 3 महिने त्याच्यावर काम केलेलं आहे. कारण कसं, ज्या व्यक्तीनं तो अनुवाद केलेला आहे त्यांची म्हणजे त्यांनी फार छान केलेलं आहे. पण शेवटी मला काय म्हणायचं आहे, मूळ कादंबरी माझी, तर मला त्या 2 वाक्यातला अर्थ काय आहे, 2 वाक्याच्या मध्ये जी रिकामी जागा आहे त्यात मला काहीतरी सांगायचं असतं आणि तो अर्थ बदलला नाही पाहिजे. तर म्हणून मी गेली 2-3 महिने त्याच्यावर काम केलं आणि अर्थ न बदलता त्याचा जो इमोशन आहे तो त्यातून आलेला आहे. त्यामुळं छान झालेलं एकदम. इंग्रजी सुद्धा ती कादंबरी येते, तर इंग्रजीचं कोणी केलेलं आहे? म्हणजे इंग्रजी प्रथमेश पाटील नावाचे व्यक्ती आहेत, इंडी जर्नलचे जे संस्थापक आहेत, ते इंग्रजी भाषांतर ते करतात. ज्यावेळेस तुम्हाला OTT सारख्या प्लॅटफॉर्मवर, कारण अलीकडच्या काळामध्ये जसं आपण म्हणतो एका बाजूला की आता वाचक रोडावला आहे वगैरे किंवा असं चर्चा असते की आम्ही सुद्धा कुठे लिहितो, पण आता अलीकडच्या काळात हे डिजिटल माध्यम आलेले आहेत. तर त्याच्याच अनुषंगाने आपण म्हणजे OTTवर ज्यावेळेस कादंबरीचं प्रकाशन म्हणजे व्हिज्युअल स्वरूपात कादंबरी येणार आहे ती येईल आणि त्याचं एक पिक्चर्स टाईप किंवा त्याची वेब सिरीज होईल. तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं किंवा ते कसं काय प्रवास होता तो? माझ्या डोक्यात लिहिते वेळेस मी या पद्धतीनं लिहिलं होतं की याच्यावर काहीतरी बनलं पाहिजे. असं नव्हतं की हिंदीमध्येच बनेल, मराठीमध्येच बनेल किंवा चित्रपट किंवा सिरीज, हा काय डोक्यात, पण काहीतरी बनावं. कारण तो जो पट आहे कहाणीचा तो फार मोठा आहे आणि एक ड्रामॅटिक पद्धतीनं आहे ते, तर त्यावर काहीतरी बनलं पाहिजे हा डोक्यात एक विचार होताच. आणि दशमी क्रिएशन्सचे जे निनाद वैद्य सर आहेत त्यांनी मला फोन केला होता आणि म्हणजे मला ॲक्च्युली म्हणजे ते कोण आहे त्याबद्दल पण माहिती नव्हतं. मग मीच त्यांना विचारलं ते म्हणे की आम्हाला तुमच्या पुस्तकावर हिंदी वेबसिरीज बनवायची. तर मी त्यांना विचारलं होतं, सर आपण कोण आहेत म्हणून. मग त्यांनी त्यांचं अगदी डिटेल्स पाठवले, बघितलं, हिस्ट्री फार मोठं नाव आहे त्यांचं इंडस्ट्रीमध्ये. आणि प्रवास तिथून सुरू झाला 3-4 वर्षापूर्वी. ती गोष्ट म्हणजे एवढी सिंपल नव्हती की एक दिवसात झालं बोलणं आणि लगेच ताबडतोब. 4 वर्ष लागले आम्हाला तो पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी. आणि त्यामध्ये पण त्यांनी कॉपरेट खूप केलं. म्हणजे त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की जेव्हा आम्हाला अडचण येईल तेव्हा आम्ही तुम्हाला संपर्क करू, एखादा संदर्भ लागत नसेल. म्हणजे ते अग्रीमेंटमध्ये लिहूनच होतं आणि त्यानुसार फार काही चेंजेस केलेले आहेत स्टोरीमध्ये, नाही असं नाही, पण असं सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून म्हणजे पुस्तकात एक लिहिलं आहे, स्टोरीत वेगळं आहे असं नाही आहे, काही थोडेफार बदल केलेले आहेत. पण जी काही पात्र आहेत, कारण याच्यातलं मोस्टली ज्यावेळेस आता आपण त्याच्यावर येतोय, ज्यावेळेस आपण OTTवर तो सिनेमॅटिक येणार आहे
किंवा सिनेमा टाईप ते दिसणारे लोकांना. तर त्याच्यातलं मेन गाभा काय आहे की तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे हे सिनेमाचे नायक आहे जो रवी कुमार आहे किंवा जो सिनेमाचा डायरेक्ट थेट विलन आहे जो डॉक्टर मोरे म्हणून आहेत वगैरे असं दिसतात. तर ही पात्र आहे अशी हुबेहूब आहेत का त्याच्यात काही चेंजेस केले आहेत किंवा काय असं? थोडेफार मायनर चेंजेस आहेत, पण जो कहाणीचा जो मेन गाभा आहे, कॅरेक्टरचा जो आत्मा आहे तो त्यांनी बदलून दिलेला नाही. फार तर त्यांना मी जे वर्णन केलेलं आहे त्याचा ड्रेस बदललेला आहे, त्यांचं चालणं वागणं बदललेलं आहे, पण त्याचा जो हिरोचा जो आत्मा आहे जो मी लिहिला आहे त्यामध्ये त्यांनी काही बदल नाही केलेला. ओके. दुसरं राज्यपाल भवन आहे ते जे हॉस्पिटल आहे तो एक किस्सा आहे की त्याच्यामध्ये लिहिलेला, आणि नंतर मग तो राज्यपाल भवनच्या बाहेर रस्ता निघतो आणि तो एक प्रसंग आहे त्यातला. तर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत की? हो, आहे ना. म्हणजे आता राज्यभवनाचा फार म्हणजे इंटरेस्टिंग मुद्दा येतो. मी 2016मध्ये मी हा पहिला कच्चा आराखडा लिहिला होता. त्याच्यामध्ये आजही माझ्याकडे ते हस्तलिखित आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की राजभवनाच्या खाली एक भुयार आहे, त्याचा आकार इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये तोफासुद्धा ठेवल्या जाऊ शकतात. तर नंतर 2 वर्षानंतर ते भुयार उघडकीस आलं सर, 2018मध्ये. तुम्हाला कसं समजलं होतं? नाही, त्यावेळेस काही संदर्भ वाचनात आले होते, काही ब्रिटिश पूर्वीच्या काळात ते कुठल्या तरी लिखाणात होतं. हो, एक 1 लाईनर काहीतरी सापडलं होतं. इव्हन तेच नाही, मी त्यावेळेस लिहिलं पुस्तक, 19ला पुस्तक मार्केटला आलं. त्यामध्ये एक असा उल्लेख होता की GS कॉलेजच्या खाली एक भुयार आहे. त्यात मी लिहिलं होतं 250 मीटर अंतर आहे आणि ते काही म्हणजे फार दूर जात नाही पण आहे, आणि ते आत्ता 2022मध्ये उघडकीस आलं. याच्यामध्ये अजून आता त्या भुयारावर चर्चा करतोय आपण म्हणून तुम्ही वेरूळ संदर्भात लिहिलेलं आहे की जणू काही त्या वेरूळच्या लेण्यांच्या खाली एक खूप मोठं नगर आहे. हो, तुमच्या त्या लिखाणात आहे. तसे तर्क लावलेले आहेत, हरकत नाही, पण ते असं जे हुबेहूब असं आहे असं ते दिसतं. ते ॲक्च्युली खरंच काय असं काय असू शकतं का? हो, असू शकतं. मी ते लॉजिकली त्या गोष्टी मांडलेल्या आहेत, कारण अगदी ब्रिटिश गव्हर्नमेंटपासूनच ते काही दरवाजे वेरूळच्या लेण्यातले बंद आहेत. म्हणजे भारतीय पुरातत्व खात्यानं पण ते कधी ओपन केलेले नाही आहेत. आणि तिथला जो मी जे लॉजिक मांडलेले आहेत की तिथला जो इतका 4.5 लाख मेट्रिक टन दगड गेला कुठे, किंवा ते खाली जे छिद्र आहेत पाडलेले, हो, आजूबाजूच्या 100 किलोमीटरमध्ये तो दगड नाही सापडत. किंवा त्या लेण्यामध्ये खाली गोल छिद्र पाडलेले आहेत, ते छिद्रामधल्या काळात वरून चावी टाकली तर ती खाली जायची, म्हणून गव्हर्नमेंटनं ते छिद्र बंद केलेले आहेत. म्हणजे खाली कुठे जात ते तुम्ही शोधून काढलंय? हो, ते काय बांधकाम केलेलं नाही आहे दगडाविटांचं, ते दगडात कोरलं. माने ठिकाणचे तुम्ही दरवाजे असे की तिथं तुम्ही दाखवले की इथून गेलं आणि म्हणजे पाय घसरला पाण्यात, ती माझी खालची जे काय अंडरग्राऊंड जे दाखवलं ते माझी इमॅजिनेशन. हो, ते एक खेळून ठेवण्यासाठी एक सस्पेन्स काहीतरी अचानक अंगावर येतं, ती कल्पना माझी. मग आता OTTवर ज्यावेळेस हे येणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला असं त्यांनी विचारलं होतं का की तुम्ही स्वतः लेखक आहात तर याच्यामध्ये काहीतरी वेगळा ट्विस्ट असावा म्हणून तुम्हीही त्याच्यात काही सहभाग घ्यावा किंवा काय असं काही? अच्छा, मी म्हणजे त्या OTT म्हणजे ॲक्टिंगमध्ये म्हणताय का? नाही, तसं नाही. मीच माझ्याकडून अप्रोच नाही केलेला, स्वतःहूनच मी बोललो नाही ना. त्यांनी विचारलं नाही. मी विचारलं असतं तर ते मला नाही म्हटले नसते, पण मीच स्वतःहून काही बोललो नाही विषयावर. त्यामुळे तो विषय बरेच जण म्हणतात की तुम्ही पण काहीतरी करणं आवश्यक होतं त्यामध्ये, किंवा एका फ्रेममध्ये तरी. नाही, बघूया आता यानंतर आणखी संधी येतील, पण सुरुवातीलाच नको म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणत्याही माणसाला एका जन्मात मांडणं सोपं नाही, एवढा मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्तिनुसार एक विचार आहे आणि यांचं लिखाण अलीकडच्या काळात सगळ्या लोकांच्यापर्यंत म्हणजे सर्वच समाजाला पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि विविध पद्धतीने काही लोक लिहितात आणि हजारो लेखकांनी त्याच्यावर लिहिलं आहे. मग आपले मराठी भाषिक साहित्य असतील, हिंदी असेल किंवा पाश्चात्याने लिहिलं आहे. तर आत्ता अलीकडच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा हा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे का, आणि तो कसा केला पाहिजे, काय वाटतं? बघा, महाराजांचे विचार ऑलरेडी घरोघर पोहोचलेले आहेतच. फक्त काही प्रमाणामध्ये फक्त झेंड्यापुरते महाराज, आणि आपण आता मूव्हीमध्ये बऱ्याचशा मूव्हीमध्ये पाहतो की महाराज म्हणजे घोडा, तलवार, रक्त याच्यामध्येच महाराजांना अडकवून ठेवलेलं आहे. त्यांचे मॅनेजमेंट होतं, व्यवस्थापन कौशल्य हे फार प्रचंड. अगदी मध्ये मांडलं की दक्षिण दिग्विजय का केला त्यांनी, दक्षिण दिग्विजयातून त्यांनी काय मिळवलं, म्हणजे अगदी बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी महाराजांचे अगदी गडकिल्ल्यावरील पाणी व्यवस्थापन जे आजही आपण अंमलात आणू शकतो. या पद्धतीने हे जे विचार आहेत व्यवस्थापन असं येणाऱ्या काळातल्या राज्यकर्त्यांना त्याच्यातून काही ऑफकोर्स महाराजांचं तर म्हणजे तेच म्हटलं की
मी एका ठिकाणी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे एका प्रचंड मोठ्या हत्तीसारखे आहेत आणि एका व्यक्तीला तर पूर्ण उभ्या आयुष्यात महाराजांचा अभ्यास करणं शक्य नाही. तर महाराज एका प्रचंड हत्तीसारखे आहेत आणि आपण सगळे डोळ्यावर पट्टी बांधून हात फिरवतोय. तर कोणाच्या हाती त्यांची पाठ लागते, कोणाच्या हाती पाय लागतोय, कोणाच्या हाती कान लागतोय, कोणाच्या हाती सोंड लागतोय. अख्खा हत्ती एका व्यक्तीनं अभ्यासणं शक्य नाही. तर प्रत्येकानं आपापल्या परीनं महाराज आपल्याला जसे कळतील तसे घ्यायचे आणि तसं आपल्या आयुष्यामध्ये त्याची अंमलबजावणी करायची. फार तुम्हाला म्हणजे महाराजांचं व्यक्तिमत्व असं आहे की तुम्हाला कुठल्याच मोटिवेशनल स्पीकरची किंवा कोणत्याच मोटिवेशनल पुस्तकाची गरज नाही. महाराज हे सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर लिहायची इच्छा होती. तो लहानपणापासून जणू काही ध्यास होता. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत असताना तो सुरू केला आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण होत असताना झाल्यानंतर तुम्ही तडीसी नेला. इतकी मोठी कादंबरी तुम्ही लिहिली. त्याच्यानंतर तुम्हाला आत्ता असं वाटतं का अलीकडच्या काळात की अजून काहीतरी मला शिवाजी महाराजांच्यावर वेगळं काहीतरी लिखाण करावं? जसं तुम्ही आत्ता म्हटले की शिवाजी महाराज एक प्रकारचे मॅनेजमेंट गुरुच आहेत. अगदी ते जगाला त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असं आहेत. मग असं काही वाटतं का की व्यवस्थापनासंदर्भातलं येणाऱ्या काळातल्या राज्यकर्त्यांना किंवा येणाऱ्या काळातल्या उद्योग व्यावसायिक करणाऱ्या लोकांनासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून काहीतरी शिकायला मिळेल? नक्कीच. फक्त मी अजून स्वतःला तेवढा मॅच्युअर समजत नाही. माझा तेवढा आणखी अभ्यास नाही. 100% महाराजांबद्दल एक बघूया काहीतरी लिहायचं आहे. म्हणजे दोन व्यक्ती मला प्रचंड एक डोक्यात आहे की कादंबरीचा भाग वेगळा पण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांबद्दल आयुष्यात जेव्हा पूर्ण अभ्यास होईल काहीतरी माझी अजून तेवढी मॅच्युरिटी नाही आहे. म्हणजे मी स्पष्ट सांगतो पण दोघांबद्दल काहीतरी लिहायचं किमान एका पुस्तकामध्ये दोघांना एकत्र आणून त्यांचं जे व्यवस्थापन, त्यांचा अभ्यास आणि जे दिशादर्शक ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल. आता येणाऱ्या काळात असं वेगळी काही कलाकृती आहे का आत्ता सध्या की त्याच्यावर काम करत आहे? सध्या म्हणजे प्रतिपश्चंद्र आणि केदारनाथ ह्या दोन गोष्टी तर 2 पुस्तकं तर मार्केटला आहेतच. तिसरी द रिपोर्टर नावाची कादंबरी आहे माझी. आता तुम्ही पत्रकार आहात, तुमचा आवडीचा विषय तुम्ही आमच्यावर खूप संशोधन केलं आहे असे आम्ही ऐकले की तुमचा एवढा पत्रकार कोणालाच कळालेला नाही. द रिपोर्टर म्हणजे पत्रकारितेवर कादंबरीच आहे पण म्हणजे काल्पनिक कादंबरी बदल्याची म्हणजे गुन्हेगारी आहे. एक बदलाची भावना आहे त्याच्यातली. पण त्या पाठीमागं जे पत्रकारितेचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी आहेत. फार छान 200-300 पानांची कादंबरी असणार आहे. ती प्रकाशित झाली नाही अजून नाही. सध्या म्हणजे आराखडा लिहून तयार आहे. म्हणजे सध्या सिरीज एलोरा प्रकाशनचं तिसरं पुस्तक आहे. नाही हे थोडं लेट करणार आहे मी. सध्या पुढची माझी सरकारी दवाखाना नावाची कादंबरी येते म्हणजे लिहून तयार आहे. फक्त वेब सिरीजमुळे थांबवली मी. म्हणजे पेशाने डॉक्टर असलेले डॉक्टर प्रकाश कोयाडे हे आता एक लेखक कादंबरीकार म्हणूनच आपल्याला सातत्यानं दिसतील असं आम्ही म्हणायचं का? नक्की. पण कसं वाटतं एका वेळेस तुम्ही तुमचा डॉक्टरी पेशा आहे आणि हे कसं जमवतं तुम्ही? कारण एका बाजूला तुम्ही तुमचे मेडिकल फील्ड आहे, तुम्हाला ड्युटी करणं आहे, तुम्ही हे ड्युटी सांभाळून व्यक्तिगत आयुष्य सांभाळून ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या हे तुम्ही कसं शक्य आहे? मी माझं तुम्ही मगाशी विचारलं होतं की तुम्ही म्हणजे आनंदी आहात का मेडिकल किंवा तुमची आवडीची फील्ड आहे का? तर ऑफकोर्स ही आवडीची फील्ड आहे आणि मला ती म्हणजे आतून प्रचंड आवडते की आपण आता मी जे काम करतो मी इमर्जन्सी विभागाला असतो. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे 100 पेशंट असतात, इमर्जन्सी पेशंट असतात. तर प्रत्येक पेशंट हे माझ्यासाठी एखाद्या पुस्तकासारखं आहे. म्हणून त्याच्यावरून सरकारी दवाखाना येतोय? तसं थेट म्हणत नाही मी पण माझा आत्तापर्यंतचा अभ्यास, माझे मित्रमंडळी, माझे कलिग्स, त्यांचे पेशंट मी बऱ्याच दिवसापासून काही माहिती जमा करतो आहे. म्हणजे जिथं काम करतो आहे तिथलीच नाही, माझा कहाणीचा जो गाभा आहे तो पूर्ण भारतभरामध्ये प्रत्येक सरकारी दवाखाना कुठलाही असेल त्याला सेंटरला ठेवून त्याभोवती ती कादंबरी लिहितो आहे. पण तो जो पेशंट मला प्रत्येक पेशंट हा माझ्यासाठी एखाद्या पुस्तकासारखा आहे. त्याशी बोलल्यानंतर, डिस्कशन केल्यानंतर ICUमधले पेशंट ॲडमिट असतात 8 दिवस 10 दिवस. त्यांची जेव्हा डिस्चार्जचा वेळ येतो तेव्हा अगदी आमची मैत्री झालेली असते. म्हणजे इतकं त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या इथपर्यंत येण्याच्या म्हणजे एका पेशंटचाही पाठीमाग तो एक प्रवास सगळा तो प्रवास. हो, त्यांच्या इमोशन्स काय असतात, आर्थिक अडचणी असतात, कोणीतरी घरातलं गेलेलं असतं, ते कुठेतरी मी शोधत असतो, एक ऑब्झर्वर म्हणून पाहत असतो. आणि किस्से तर भरपूर आहेत त्या कादंबरीमध्ये लिहितोयच मी. कधी तुम्हाला हसवतील, कधी रडवतील, कधी भीती पण वाटेल. पण सगळ्या पद्धतीचं एक नवीन पद्धतीचा एक आयाम, एक नवीन कादंबरी चांगल्या पद्धतीची आवडेल तुम्हाला अशी येईल लवकर.
म्हणजे तुम्हाला तुमची लिहिण्याची आवड तर काही स्वस्त बसू देत नाही आणि त्यामुळं नवनवीन साहित्य तुम्ही त्याच्यावर काम करताय आणि हे सगळं करत असताना तुम्हाला येणाऱ्या अनुभवातून तुम्ही ह्या गोष्टी बऱ्याचशा करताय असं एकंदर दिसतंय. तुम्ही सांगितलेल्याप्रमाणेच तुमची आवड आहे जी प्रवास करणं आहे, पाऊस आहे आणि पुस्तक वाचणं आहे, बरोबर ना? या 3 गोष्टी तुमच्या आहेत आणि खरंच माणसाच्या आयुष्यात काहीतरी आवड असल्याशिवाय त्याला सवड मिळत नाही आणि आवड असली आणि सवड मिळाली की काहीतरी घडतंच आणि काहीतरी आपल्यासमोर येतं की जे लोकांना आवडेल असं निर्माण होऊ शकतं. आपल्यासमोर आज डॉक्टर प्रकाशचंद्र कोयाडे होते. डॉक्टरांनी आपला प्रतिपचंद्राचा प्रवास अतिशय छान पद्धतीनं उलगडून सांगितला. डॉक्टरांनी त्यांच्या मेडिकल फील्डपासून ते आत्तापर्यंत म्हणजे OTTला येणारी त्यांची प्रतिपचंद्र जी कादंबरी आहे त्याच्यावर जो आत्ता वेब सिरीज येते त्याच्यावरसुद्धा डॉक्टरांनी खूप छान पद्धतीनं मांडणी केली. खरंच खूप छान वाटलं डॉक्टर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि मी खरंच मनापासून बोलबिंदाच्या प्रेक्षकांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं मी तुमचा आभारी आहे. थँक्यू. मला तुम्ही बोलवलं ते त्याबद्दल आभार आहे.